विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये 2 दिवस पाणी आहे। उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। तांत्रिक कामासाठी उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे। महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। आधीच काही ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। त्यात पाणी पुरवठा बंद होणार असल्यामुळे नागरिकांसमोर प्रश्न निर्माण होणार आहे। नाशिकमध्ये 2 दिवस पाणी असणार आहे। महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने ही माहिती दिलेली आहे। रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल। 2 दिवस उद्या संपूर्णपणे पाणी बंद असणार आहे, तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे आणि रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, उद्या आणि परवा पाणी पुरवठा बंद असणार आहे किंवा कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे। नागरिकांना कोणतं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय? आधीच जान्हवी, काही ठिकाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिक जे आहे ते त्रस्त झालेले आहेत। असं असताना आता 2 दिवस पाणी पुरवठा हे नाशिकमध्ये बंद राहणार आहे। उद्या संपूर्ण शहराचं पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाणी पुरवठा संदर्भात काही तांत्रिक कामं आहेत, त्यासाठी उद्या पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक मनपाने घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने परवा दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यामुळे 2 दिवस पाणी नाशिकमध्ये असणार आहे। त्यामुळेच नागरिकांनी पाणी जपून वापरावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केल्याचं बघायला मिळत आहे। अगदीच धन्यवाद किरण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।